निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया। चला दोस्त हो रोगराईला हकलून देऊया। सर्वांना नमस्कार मित्रहो, अशा कोणत्या 7 सवयी आहेत की ज्या तुमचं फक्त आरोग्यच बर्बाद करणार नाहीत तर सगळं आयुष्य सुद्धा बर्बाद करायला कारणीभूत ठरतात। या साध्या सिंपल सवयी आहेत, त्या सोडायला पण खूप सोप्या आहेत, फक्त त्या कळल्या पाहिजेत आणि त्या मनावर घेतल्या पाहिजेत। काही माहीत असतात गोष्टी, बऱ्याच मोठाड गोष्टी माहीत असतात, व्यायाम केला पाहिजे, नाही केला तर आयुष्य, किंवा ताणतणाव नाही जास्त घेतला पाहिजे, किंवा मानसिकता चांगली ठेवली पाहिजे, किंवा आहाराचं प्रमाण चांगलं आपण घेतलं पाहिजे। हे सगळं महत्त्वाचं असतंच, हे सगळ्यांनाच माहीत असतं, पण यापेक्षा जे माहीत नाही ते आज आपण पाहणार आहोत। जे सर्वसामान्य लोकांच्या मनात नसतं ते आपण आज पाहणार आहोत। आणि त्याच्यामध्ये आहाराचं जे महत्त्व आहे, आता आपण म्हणलं की आरोग्यदायी आहार जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा कसं आहे की जशी एखादी गोष्ट दोधारी तलवारीसारखी असते, दुहेरी काम करते, इकडून पण कापते आणि तिकडून पण कापते। म्हणजे काय, एक पाहिलं की आहार चांगला आहे का, योग्य आहे का, काय योग्य आहे, हे झालं 2 गोष्टी, आणि तो किती प्रमाणात आहे। खरंच तो योग्य आहार आहे, पण तुम्ही खूपच अति घेऊ लागलात, खूपच अति, तर त्याचे दुष्परिणाम नक्कीच होणार। आणि जर तो आहार योग्य आहे पण खूपच कमी घेऊ लागलात तरी पण त्याचे दुष्परिणाम होणार। असंच आता अयोग्य आहार असल्यावर तर तुम्ही जास्तही घेतला तर त्याचे जास्त दुष्परिणाम होतील, कमी घेतल्यावर तर आणखी जास्त दुष्परिणाम होतील। म्हणजे आहार हा इतका महत्त्वाचा आहे। आणि या आहारातले एक 7 घटक आज आपण विशेषतः चर्चा करणार आहोत की जे सर्वसामान्य लोकांच्या नियमित खाण्यामध्ये आजकाल आढळू लागले आहेत। आणि हे जे 7 घटक आहेत त्याच्यामध्ये पहिला सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे प्रोसेस्ड फूड। प्रोसेस केलेलं, प्रक्रिया केलेलं, साठवलेलं, डब्बा बंद, पाकिट बंद, सगळ्या दुकानांनी भरून ठेवलेलं, आणि तिथून लोक सगळं ते आवडीनं, कारण ते थोडं खायला चविष्ट लागतं म्हणून अशा प्रकारचं हे फूड ते घरी घेऊन येतात, डब्यांनी भरू डब्बा ठेवतात। म्हणून डब्बा बंद, आपल्या तो घरी जरी आणलं, साठवून ठेवलेले जे पदार्थ असतात, कुठल्याही पदार्थ असतील साठवून ठेवलेले, तर त्याच्यामध्ये गुणधर्म चांगले राहत नाहीत, ते शरीरासाठी चांगले नसतात। एक साधा नियम कसा आहे, कोणताही आहार असो, कोणताही पदार्थ असो, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे, वॉटर कंटेंट ऑफ दॅट फूड। जसं आता पालेभाज्या असतात, फळभाज्या असतात, फळं असतात, याच्यामध्ये रसाळ असतात, ते असं केलं तर पाणी थेंब निघतील। अशा प्रकारचा आहार पाहिजे की ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण चांगलं आहे, कारण आपलं शरीर हे 70% पाण्यानं बनलेलं आहे। म्हणून पाणी ज्याच्यात असतं त्याला लिव्हिंग डाएट आपण म्हणतो, जिवंत आहार म्हणतो त्याला आपण। आणि हा प्रोसेस्ड जे असतं किंवा साठवलेलं जे असतं हा डेड आहे, मृत आहार आहे। याचं प्रमाण आहारामध्ये जास्त नसलं पाहिजे, जेवढं कमीत कमी करता येईल, किंवा नसलंच तर तरी पण चालतं ते। म्हणून ही जर सवय असेल की असं डब्बा बंद, पाकिट बंद, साठवलेलं सगळं खायची, तर हे ताबडतोब बंद केली पाहिजे। हे तुमचं आरोग्याचं नाही, तुमचं आयुष्य सुद्धा बर्बाद करू शकतं। तसंच जसं हे फूड आपण म्हणतो सॉलिड साठवून ठेवायचं, तसंच आता बाटली बंद जे असतात, थंड पेयजल असतात, आपण कोल्ड ड्रिंक्स म्हणतो, सोडा असतात, बाकीचे असतात, हे पण अतिशय घातक आहेत। याचा एकदा पिल्यानंतरचा दुष्परिणाम शरीरातून निघून जायला 8 दिवस लागतात। म्हणजे तुम्ही एकदा पिला तर त्याचा दुष्परिणाम, त्याचे जे विषारी घटक शरीरावर होतात, त्याच्यामुळे जी शरीराची ऍसिडिटी वाढते, ही वाढलेली ऍसिडिटी कमी करण्याकरता, रक्तातली लेवल त्याची कमी करण्याकरता बरेच दिवस लागतात। आणि याच्यामुळे काय होतं की तुमचं वजन वाढायला, ब्लड प्रेशर वाढायला, साखर अनियंत्रित व्हायला, डायबिटीस सारखा आजार मागे लागायला हे कारण बनतं। याच्या कॅलरीज जास्त असल्यामुळं वजन वाढतं आणि याचे दुष्परिणाम पुन्हा सगळे भोगावे लागतात। हे दुसरं एक आहे की बाटली बंद जे आहे, कोल्ड ड्रिंक्स, हे पण नाही घेतले पाहिजे। तिसरं जे आहे की पांढरे शुभ्र दिसणारे काही पदार्थ, जसं एकदम पांढरा शुभ्र भात असतो, किंवा पांढरा ब्रेड आहे, व्हाईट ब्रेड ज्याला आपण म्हणतो, किंवा पांढरे जेही पदार्थ असतील, साखर आहे पांढरी, मीठ आहे पांढरं, तर पांढऱ्या रंगांचे जे पदार्थ आहेत, आता काही त्याला अपवाद आहेत की जसं भाजीपाल्यामध्ये काही मुळा असतो पांढरा, तर तो चांगला असतो। म्हणजे पांढरा आहे म्हणजे सगळंच वाईट आहे असं नाही, किंवा ताक पांढरं असतं किंवा असं नाही। म्हणून पांढरे फक्त हे ॲव्हरेज आपण म्हणतो अशा प्रकारचे जे पदार्थ असतील हे पण कमीत कमी प्रमाणात घेतले पाहिजे, किंवा नाही घेतले तरी चालते। त्याला पर्याय आपण शोधला पाहिजे।
जर तुम्हाला ब्रेडच खायचा आहे तर ब्राऊन किंवा काळा ब्रेड म्हणतात तसा खा, किंवा भातच खायचा आहे तर हातसडीचा तांदूळ असतो किंवा जो लाल रंगाचा थोडा तांदूळ दिसतो तो खा, पांढरा शुभ्र खाऊ नका. असे काही त्याला पर्याय आपल्याला काढता येतात. तर त्याच्यामुळे काय होईल की जर तुम्ही पांढऱ्या रंगाचे भात, पांढऱ्या रंगाचा ब्रेड जर घेतला तर साखर जास्त वाढायला, वजन वाढायला, आणि याच्यात कसं असतं फायबर्स कमी असतात, जवळजवळ नसतातच फायबर याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे काय होतं, फायबर त्याच्यामध्ये कमी असतात, ते आतड्यामध्ये चिटकून बसायला मदत होते. आतड्यातून ते पुढं सरकत नाही. म्हणजे काय होतं, पोट साफ होऊ देणार नाही, पोट गच्च पकडणार, गुब्ब राहणार, पोट दुखणार, फुगणार आणि अपचनचे त्रास सुरू होणार. म्हणजे त्या माणसाला पोट साफ नाही होणार, संडास साफ नाही होणार आणि त्याचे दुष्परिणाम होऊन पुन्हा मूळव्याध आहे, भगेंद्र आहे, फिशर आहे, पाईल्स आहेत, हे आजार त्याच्या पाठीमागे लागू शकतात. म्हणून याचाही समावेश टाळला पाहिजे. त्याच्यानंतर बटाट्याचे काही पदार्थ असतात, बटाटा चिप्स, आपण पोटॅटो चिप्स म्हणतो, लोक आवडीनं खातात, कुरकुर लागतं आणि ते खूप चांगलं लागतं, टेस्टी असतं म्हणून. पण हे कसं आहे, कधीतरी 5%, 10% याचं प्रमाण असेल तर ठीक आहे त्याचं, कधीतरी. नियमितपणाने हे नाही खाल्लं पाहिजे. कारण अशा पदार्थांना काय असतं की जे मीठ लावलेलं असतं, साखर लावलेली असते, तेलामधून हे केलेले असतात. म्हणजे हे तिन्ही जे वाईट घटक आपण पुन्हा म्हणतोय की मीठ कमीत कमी असलं पाहिजे, तेल कमीत कमी असलं पाहिजे आणि साखर कमीत कमी, हे तिन्ही घटक तिथं रट्टावून भरलेले असतात, त्यात भरपूर वापरलेले असतात. कारण त्याच्याशिवाय प्रिझर्व्ह करता येत नाही, साठवताच येत नाही. म्हणून काय होतं की याचा वापर तिथं जास्त असतो, त्याचे दुष्परिणाम सगळे शरीरावर होतात. म्हणून हे असे पदार्थही नाही वापरले पाहिजेत. जसं की आता हे बटाटा चिप्स एक त्याचं उदाहरण आहे. काय जे लहान लेकरं खातात किंवा जे आपण पाकिट 5-5, 10-10 रुपयाला, 20 रुपयाला मिळणारे लटकत असतात सगळ्या दुकानांनी, तर त्याच्यामध्ये जे पदार्थ असतील याच्यामुळं ब्लड प्रेशर वाढतो, हृदयासाठी हे अत्यंत धोकादायक आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तसंच गोड याच्यामध्ये येणारा दुसरा एक घटक जे सतत खाण्यात येत आहे, आजकाल खूप प्रमाण वाढत आहे, तो म्हणजे आईस्क्रीम. आता आईस्क्रीमचा ग्लायसेमिक इंडेक्स जरा मिडियम आहे, म्हणजे शुगर लगेच नाही वाढणार. परंतु काय करतात बरेच जण, नियमितपणानं आईस्क्रीम, कधीतरी खाल्लं तर ठीक आहे, परंतु नियमितपणानं आईस्क्रीम घरी आणून ठेवतात, फ्रीजमध्ये ठेवतात. आणि काही घरांनी तर अशी पद्धतच आहे, जेवण झाले की प्रत्येक जण त्या आईस्क्रीमचा त्याचा हिस्सा घेतो आणि ते खात राहतात. ही आईस्क्रीममुळे पुन्हा काय होऊ लागतं, कोलेस्ट्रॉल वाढेल शरीरामधलं, ट्रायग्लिसाईड वाढेल, हृदयाला, हार्ट अटॅक यायला कारणीभूत ठरणारे घटक वाढतील शरीरामध्ये, आणि खूप जास्त प्रमाणात खाल्लं तर वजन पण वाढेल. आणि याच्यानं काय होतं, ही गोड असल्यामुळं इन्सुलिन जे आहे आपल्या बॉडीतलं, जे साखर नियंत्रित करायला मदत करतं, ह्या इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी कमी होईल. इन्सुलिन कंट्रोल नाही करू शकणार साखर, आणि त्याच्यामुळं शुगर किंवा डायबिटीस होण्याचा पण धोका वाढतो. म्हणून आईस्क्रीमचंही प्रमाण कमीत कमी घेतलं पाहिजे. आता याच्यानंतरची 6वी बेकार सवय आहे ती म्हणजे उभं राहून जेवण्याची. बऱ्याच वेळेला कसं करतात, काही कार्यक्रम निमित्तानं असेल, तुम्हाला एखाद्या दिवशी इमर्जन्सी असेल, महिन्यात 2 महिन्यात एखाद्या वेळेला जेवणं ठीक आहे, पण बरेच जण कसं, किंवा खुर्चीत बसून जेवण, आता डायनिंग टेबल हॉटेलमध्ये वगैरे आपण बसतोच असं, त्यापेक्षा जेव्हा जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा जमिनीवर मांडी घालून बसून जेवलात, तुमची जर तब्येत साथ देत असेल, तुम्हाला जर अलाउड असेल, तुम्हाला जमत असेल, तर ही सवय तुम्ही ठेवा. आणि चमचा नाही, हातानं जेवा, हातानं जेवा, तुम्हाला हातानं त्याचं फिलिंग येईल जेवणाचं. आणि खाली बसून जेवल्यानंतर ते चांगल्या प्रकारे पचन होतं. जे आपले सगळे इंद्रिय असतात, जे शरीरातील सगळी केंद्र असतात, हे पण केंद्र सगळे चांगल्या प्रकारे कार्य करतील. आणि म्हणून बसून आणि शांतपणानं जेवताना जास्त गप्पा मारू नका. बऱ्याच जणांना सवय असते, खूप बोलतात, ती मोजकं बोला, नेमकं बोला, आणि जे खाताय तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. आपण अन्न हे परब्रह्म म्हणतो. ज्या वेळेला ताट वाढलेलं असतं समोर, त्यावेळेला त्याच्याकडे एक अर्धा मिनिट तरी आधी पहा त्या अन्नाकडं, की हे अन्न, आता अन्न हे परब्रह्म आहे, हे आता माझ्या शरीरात जाणार आहे, याच्यातून माझ्या शरीरात रक्त बनणार आहे, माझ्या सगळ्या पेशी बनणार आहे, मला जिवंत ठेवायला हे अन्न मला सहकार्य करणार आहे, म्हणून याचा मी आभारी आहे, हे माझ्या आता पोटात जात आहे, अशी कृतज्ञता आहे करा. सुरुवातीला हातामध्ये पाणी घेऊन त्याला असं फिरवायचे, आताही काही ठिकाणी पद्धत आहे, ही खूप चांगली पद्धत आहे. ही कृतज्ञता त्याच्याविषयीची, आणि जीवनामध्ये कृतज्ञतेची भावना ही अतिशय चांगली असते. ही फक्त आहाराबाबतच नाही, तर सगळ्या लोकांशी जे आपणाशी वागतात, जे सगळे माणसं आहेत, जे सगळे लिव्हिंग नॉन लिव्हिंग जे पृथ्वीवर आहेत, त्या सगळ्यांसाठीची कृतज्ञतेची भावना ही तुम्हाला खूप मोठं बनवते, तुमचं मन मोठं बनवते. आणि मन मोठं बनला की तुम्ही मोठं बनायला तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. मोठ्या मनाने होता येते मोठे. अहो, विचार केला छोटे तर कसे होणार मोठे.
हे आपण नेहमी म्हणतो. म्हणून आपलं मन मोठं करण्याचं हे काम केलं पाहिजे. आणि शेवटची जी 7वी सवय आहे ते तुम्ही, आपण आता म्हणलं की काय खाता त्यापेक्षा किती खाता हे पण जास्त महत्वाचं आहे. इटिंग टू मच, अतिशय जास्त खात राहणं, सतत खात राहणं, काहीही खात राहणं, कधीही खात राहणं, कितीही खात राहणं, ही सवय अतिशय बेकार सवय आहे. आणि ही लठ्ठपणा तुमचा वाढवते. लठ्ठपणा वाढवल्यानंतर त्याचे सगळे दुष्परिणाम, सगळे अवयव, एकही संस्था, एकही कुठलंच शिल्लक राहणार नाही वाईट परिणाम झाल्याशिवाय. म्हणून याचे सगळे परिणाम होतात. आणि याच्या ह्या 7 ज्या सवयी आहेत मुख्य, याच्यासोबत एक 5 सप्लिमेंटरी. म्हणजे काय की नाश्ता हा नियमितपणानं चांगल्या प्रकारचा केला पाहिजे. तो न करणं ही वाईट सवय. तसंच साखर जास्त खाणं, व्यायाम न करणं, तसंच फोनचा वापर अतिशय जास्त करणं. आता सध्या अतिशय आवश्यक आहे ही गोष्ट सगळ्यांच्या मनावर पटवणं. कामापुरता फोनचा वापर करा, योग्य कामासाठी पर्पज ठेवून करा. उद्देश काय आहे, ध्येय, एंटरटेनमेंट म्हणून खूप त्याला जास्त पाहत बसू नका. तुमचा वेळही घालवू नका आयुष्यात. तुमचा वेळ एवढा क्षुल्लक नाही, चिल्लर नाही, त्याला बेकिंमत नाही त्याची. ते पण वेळ चांगल्या प्रकारे वापरा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ताणतणाव घेऊ नका. टेन्शन फ्री राहायचा प्रयत्न करा. हसत खेळत जगायचं शिका. म्हणजे हे 5 नियम आणि पहिले 7 म्हणजे किती झाले, 7 आणि 5 असे हे 12 नियम आहेत. म्हणजे ही 7-12 आहे आपल्या आयुष्याची. जशी शेताची 7-12 असते तशी आपल्या आरोग्याची आणि आयुष्याची ही 7-12 चांगल्या प्रकारे लिहिण्याकरता तुम्ही स्वतः हा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही स्वतः तळमळ केली पाहिजे. तर हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.